आवाज नाही येणार. तर आता चाललोय गाईज मी कुठे नाही, चाललोय तिकडे गावदेवीच्या मंदिरात, तिकडे शेतावर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये. गाडी चालू करतो पहिला. आवाज येतो का? येत असेल. आता चालू आहे गाईस आधीची गाडी घेऊन. आपली बुलेट सध्या पप्पांकडे आहे. आपली पप्पांचीच आहे ती, माझी नाही. मी पैदाशी गरीब आहे. आता चालू आहे गाईस इकडे मंदिराकडे. तुम्हाला दाखवतो कसं काय असं रोटी ना पुन्हा. चलो सुरू करते हैं. तुम्हाला भूत काय तो वर्ड दाखवतो, भूताचा वर्ड. आता बोलत नाही पण दिसतोच तो साल बघा. आहे ना, कुछ तो खासियत है. बाकी रस्ता खूप हार्ड आहे. अयो बुरू आहे ते, बुरू 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 ये. चल बुरू. आला आला. हा ते नाही बाई. जी बघा इकडे पोल्ट्रीचं काम चालू आहे सध्या. आपण पण लवकरच जमा होतो. बघा या साईडला आम्ही पहिला हा भाग आहे इथे आम्ही काहीतरी 10वीच्या आतमध्ये असताना, म्हणजे 8वी 7वी 6वीपासून आंबे चोरायला सुरू केलं. खतरनाक सोडलेत आंबे, बापरे. एका गोपाल बाबाचे भागातले आंबे. काय भाग काय चोरी करायला गेलो नाही. अरे रस्ता हार्ड आहे थोडा. रस्ता एक हाताने धूम चालले. काहीच कोणाला बाईक शिकायची असेल तर काय नका करू, शिकूच नका. बाईक शिकल्यावर कामाला लावतात घरातली खूप. जी नाही कामं करायला पाहिजे ती पण लावतात. म्हणून गाडी शिकू नका. खूप मोठा प्रॉब्लेम आहे गाडी शिकल्यावर. याला इथे घेऊन जा, तिथे घेऊन जा, हे करा ते करा. 17 लफडी असतात. लफडीत लफडी. त्यापेक्षा एकच लफडा करा काहीतरी, ही लफडी करू नका. इकडनं ट्रॅक्टर गेलाय वाटतं आपला, असा मला वाटतोय. बाकी गेल्यावर बघू. आता तुम्हाला मंदिर दाखवतो एकदम, आपल्या रेणुका मातेचं मंदिर. वाव, ट्रॅक्टरच्या पहिला मी आलो. हे बघा इकडे मंदिर आहे. आधीची गाडी भारी आहे, 2 हात पकडायला लागत नाही. आणि तुम्ही सांगत असाल काय बघ बघ करतो एकटाच. काय करू, कॉन्टेंट नाही ना सध्या भेटत. मग आता असाच कॉन्टेंट शोधायला लागेल. देवीच्या मंदिरापाशी आपण आलेलो आहे. वाव, व्हॉट अ व्ह्यू. काल बघितला असेल तुम्ही कालचा व्लॉग आपला. आपण गेलेलो होतो खदान बघायला. आज आपण आलोय देवीचा मंदिर बघायला. आय लाईक इट. तुम्हाला आता गावदेवी आपली रेणुका माता दाखवतो. रेणुका माता सध्या काम चालू असल्यामुळे आईला या साईडला स्थापन केला आहे. वरचा आपला प्लॅस्टर झालेला आहे, खालचा बाकी आहे. आता मिस्त्री येतात, खिडक्यांचे थोडे लादे वगैरे बसून घ्यायचे आहेत. मग आईचं 4-5 दिवसात व्हायला पाहिजे काम. लगे आईला पण स्थापन करू आतमध्ये. बघू शकता किती. अगोदर छोटंच होतं, असं एवढं होतं, इकडनं एवढं होतं. आता मस्त मोठं केलं आहे. वाव, आतमधून डिझाईन बघू शकता तुम्ही, खतरनाक वाटते. इंजिनियरिंग नहीं हो तुम्ही, उसलिए इतना अच्छा हुआ है. बाकी आईची कृपा.
उफ उफ. काहीच गोरा दिसतो ना मी थोडासा तारीफ बिरीफ करा थोडी. आता वरतून वरती आपण जातो. वरती थेट एवढ्या हजारो पायऱ्या चढून वरती जाऊ आणि मग व्ह्यू दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. चलो. पडलो ना 15 साप पाय टोटल माझा. सुकृपणाच्या ओजी. वाव. हाय आम्हाला गरज नाही बाकी कंटिन्यू 12-13 दिवस जास्तच पाणी मारलेलं आहे. मीच होतो तो पण कॉन्टेंट भेटता मला. पण आता काय डोका चालला नाही तेवढा. वाईट नशीब आहे पाण्यासोबत माझे. पाणी घातक असतो अंगाला माझ्या. तुमच्या नाही. कभी रुकना जाओ जी. सब्सक्राइब करा. सब्सक्राइब लाइक शेअर जल्द कीजिए. काय ट्रॅक्टर आलेला आहे आपला. आवाज येतोय तिकडे त्या साईडला. तिकडनं येईल मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही सांगितलं होतं मी ट्रॅक्टर आपलं येत आहे मोठा पप्पा घेऊन. एकटं चालत. ट्रॅक्टरला ब्रेक नाही वाटतं. गेअरवर कंट्रोल केलाय. घरातला छोटा मुलगा असला ना तो पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. छोट्या मुलाला सगळी गाडीमध्ये गाडी पुढे घ्यायला लावलेली आहे. पिसळले मला माहिती होते. पिसळणार 101% पिसळणार. आता परत पिसळणार. खोपडी जरा गरम आहे मोठी पप्पाची. वाव. एक सुद्धा पहिल्यापासून सांगत आलो का जरा विचार करायचा माणूस कुठं काय लावायचा. काय बोलता खरंच काय. त्यात ना आम्हाला अकलाच दिली ना. कंट्रोल उदय. बाप सवाई बेटा. बाप शेर तो बेटा सवा शेर. काय डायलॉग असतो बघा. चढता तुम्ही वरती. कोण आला नाही का. कोण नाही आला. मला वाटलं तुम्ही कोणाला घेऊन याल. काय जाताना आम्ही चाललोय आपल्या शेतावर. पोल्ट्रीच्या बाजूला आहे. तर त्या ट्रॉली काढून अँगर लावू आणि आपला शेत दाखवतो तुम्हाला. पूर्ण खोदून काढतो तो. खोदून. पाऊस पडायला लागला ना काहीच. नंतर खूप हे होतो. चला मोठ्या पप्पाच्या अगोदर निघू आपण. लेट्स गो. काहीच आल्या एवढं प्रेम. विचारचा साथीदार मेला. वाह. गरम करते तुला. हा गरम करते. बाबा लाली चल फिर गोल. बस खाली आली. बस. हाँ शाबाश. चल उठ. ये शिकवलंय काहीच. तितका शिकलंय. काय गेली गायब. आई बा गायब डायरेक्ट. तिकडे कुठे गेली. पोल्ट्रीचा माल गाईच गेलेला आहे सध्या. आता सध्या आम्ही व्यस्त नाही. आता आम्ही सध्या सुट्टीवर आहे. खूप छान वाटतो. झाले 10-12 दिवस झाले बॅच लावून. मस्त एकदम रिलॅक्स. तर थोड्याच दिवसात आपण जाऊ इकडे त्या आपल्या एरियातल्या सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्टवर. हो कामनदुर्ग माउंट एव्हरेस्ट. हे नांगर आहे ना. हे नांगर हे बोलो. ही पूजा करून ठेवलेली. आता कशी सुरुवात होईल ना याची. तर हे लावू आपण. हे आणि हे लावायचं आहे. हे नंतर आता हे लावायचं आहे फक्त. ते लावून झाल्यावर मग आपण निघू इकडनं थेट शेतात. त्या एरिया तिकडे शेत आहे. बघू शकता साफसफाई सध्या झाली नाही. फक्त ते
तोस वगैरे भरलाय, आता भांडी धुवत लागलोय. झालेत म्हणजे ते पण दाखवतो तुम्हाला उद्या किंवा परवा. बाकी 2 दिवसात पोल्ट्री धुवून काढायची आता आणि लगेच नेक्स्ट बॅच येऊ द्या लवकरच. थांबून कंटाळा येतो जास्त दिवस. हाच वय आहे काम करायचा. का धावता येईल एवढा धावायचा आता, नंतर बसून खाऊ फेक. अच्छे दिन हमारे भी आएंगे जब तुम सब्सक्राइब करोगे, लाइक करोगे, शेयर करोगे और वॉचिंग टाइम दोगे. ठीक है, दे दो सब. आता ट्रॅक्टर आलेला आहे. आता इथे ट्रॉली आम्ही खाली करतो आणि लगेच नांगर लावून थेट शेतात. लेट्स गो. गाईज हे बघा फायनली नांगर लावून झाले. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओत कसं काय नांगर वगैरे लावून झालेत आमचे. आता पप्पा गेले इकडनं शेतात. बघतो इथं कसा काय आता शेत बरोबर खोदून निघत असेल तर मग ते जाऊन डिझेल घेऊन यायला लागेल. घामटा काढला गाईस बेकार. घरचा छोटा मुलगा असला ना का काम करायला खूप लागतो. विचारतात पण तेवढंच, घरात विचारतील पण तेवढंच, प्रेम पण तेवढं देतील. पण काम इतकं लावतील ना का तो प्रेम पण नको ना, कायच नको. जेवण फक्त राहू दे, बाकी काहीच नको. कामा करा, कामा करो. चलो. बघू शकता आपला इकडनं एवढा शेत आहे इकडनं. हो बघा बा. आणि यो बिपिन दादा घर. बिपिन दादा ऐकर अभी मजा आएगा ना भिडो. आता यांचं घरासमोर आपलं शेत आहे. आता गुड मॉर्निंग का तुझी? गुड मॉर्निंग आता आली का? Few moments later. काम कंप्लीट चालू आहे. नांगरावर उभा राहिलोय. स्वॅग दिलीप मुकादमचा स्वॅग. काही मी आता चाललोय डिझेल आणायला आणि बिपिनदा पण कुठेतरी निघालाय. ओके भेटू त्याला. मजा लेंगे मजा थोडी. बिपिनदा काय चालला? कुठं? आता तुझी मजा आहे नाही, आता काय जमला. आता आम्हाला विसरशील तू. त्यात आता बायको येईल ना, आता विसरशील आम्हाला. फायनली गाईज पाण्याची बॉटल आणि डिझेल घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा. चष्मा लावून गागाय एवढं झालेलं आहे. हे बघा आमच्या शेतात कसं दारू बिरू पितात. मॅकडॉल्स पाहिजे का? या पियाला पाहण्यासारखी भारी भारी. आता त्याला डिझेल आता काल मी 600 750 टाकला का मला थांबला असेल बरं डिझेलसाठी. मला डिझेलसाठी थांबला असेल बरं. थांबू का मी? ते थांबू जाऊ ना. गाडीने ना बंद पडले डबल. बॅटरी उतरते तिची. मग राहू दे ना, घेऊन ये ना, घेऊन या गाडीला, जोडीलाच घेऊन या. काही आमच्या शेताच्या बाजूला पूर्ण एक तला आहे, खूप मोठा आहे. चलो सगळं झालंय, फक्त 2 पट्ट्या राहिल्यात, 2 फेऱ्यामध्ये होऊन जाईल. आता आपण निघू थेट घरी
आणि एडिट करू थोडं एडिट. चलो काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.